तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का? जेव्हा माझं बाळ एक 3-4 महिन्याचं होतं, तेव्हापासूनच ना मी त्याला कलर्स दाखवायला चालू केलं होतं आणि तो तेव्हाच ना ते बघून खूप खुश व्हायचा. त्याला फोनमध्ये छान छान आवाज लावून दिले किंवा काहीतरी चिमणीचे, मांजराचे, कुत्र्याचे वगैरे असा आवाज दिला ना, तर तो खूप छान ऐकायचा. तो तेव्हापासूनच ते नाही का क्लिक करायचा. तेव्हा जसं-जसं तो मोठा झाला, 6 महिन्याचा वगैरे झाला, तर 6 महिन्याच्या नंतर ना, जे अंगणवाडीमध्ये किंवा कुठेही लोकल ठिकाणी अ, ब, क, ड चे किंवा ए टू झेडचे जे बोर्ड भेटतात, ते मी माझ्या पूर्ण घरी, पूर्ण म्हणजे पूर्ण घरावरती त्याच्या हाईटला येईल इथेपर्यंत मी सगळ्या भिंतींवरती चिकटवून ठेवले होते. तो ते बघायचा, त्याला हात फिरवायचा, त्याला ते दिसत होतं की ते काय आहे. आणि तुम्हाला आता पटणार नाही, त्याच्यानंतर मी त्याला ऑब्व्हियसली फोन आहेत. फोनची सवय त्याला लागलेली आहे आणि फोनमध्ये तो सतत कोकोमेलनची गाणी, मराठी गाणी, चिव काऊच्या गोष्टी, जिंगल टून्स अशा असे खूप छान छान माझे फेवरेट चॅनल्स आहेत, तर त्याचे तो व्हिडिओज बघत असतो. आणि तुम्हाला पटणार नाही, की माझं बाळ आत्ता आहे 2 वर्षाचं आणि ते आत्ता इंग्लिश गाणे बोलतो. तुम्हाला अजिबात नाही पटणार. हे सगळं झालं ते मी जेव्हा सुरुवात केली ना 6 महिन्याची असताना, त्यामुळे ते आत्ता तो एवढं बोलतो आणि कुणालाही पटत नाही. मी व्हिडिओ जेव्हा करून टाकते माझ्या सोशल मीडियावरती, तेव्हा कोणाला पटत नाही की अरे हा 2 वर्षाचा मुलगा आत्तापासून इंग्लिश गाणे बोलतोय. तर माझे असे सजेशन आहे की तुम्ही हे ट्राय करा आणि त्याला मराठी, हिंदी, इंग्लिश या तिन्ही गोष्टी, या तिन्ही लँग्वेज त्याच्या कानावर पडू द्या तुमच्या बाळाच्या, जेणेकरून तुमचंही बाळ खूप छान ॲक्टिव्ह आणि त्याला त्या गोष्टीमध्ये रस राहील. तर तुम्ही ट्राय करा आणि मला नक्की कळवा की तुम्हाला कसा हा एक्सपिरियन्स आला.